बदल ही एकमेव गोष्ट आहे जी स्थिर राहते. डॉक्टर सी जयकुमार यांचे विचार. निकमार विद्यापीठात HR समिट 2025चे उद्घाटन. बांधकाम क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास येत असून GDP आणि रोजगारात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आजच्या काळात बदल ही एकमेव गोष्ट आहे जी कायम स्थिर आहे, असे विचार लार्सन्स अँड टुब्रोचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट HR प्रमुख डॉक्टर सी जयकुमार यांनी व्यक्त केले. निकमार विद्यापीठाने आयोजित केलेल्या एकदिवसीय HR समिट 2025च्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी HR इन्फ्लुएन्सर साहिल नायर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर यावेळी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष व कुलपती डॉक्टर अनिल कश्यप, कुलगुरू डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी आणि निकमार विद्यापीठाच्या CSIAARचे अधिष्ठाता डॉक्टर जनार्दन कोनेर उपस्थित होते. डॉक्टर सी जयकुमार म्हणाले, सध्याच्या काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चपळता आणि अनुकूलता आवश्यक आहे. येथे लवचिकतेची सतत मागणी असते. बदलत्या काळानुसार कर्मचाऱ्यांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असेल. या क्षेत्रातील आव्हानात्मक काम लक्षात घेता प्रगतीसाठी नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तसेच त्यामुळे सतत शिकण्याच्या संधी असतील. नेतृत्व, विकास आणि उत्तराधिकार नियोजन देखील येथे समाविष्ट आहे. तसेच विविधता, समानता आणि समावेशकता महत्त्वपूर्ण आहे. साहिल नायर म्हणाले, निकमार विद्यापीठाचा खरा अर्थ पाहिला तर N म्हणजे नॅव्हिगेटिंग चेंज, बदलाची दिशा. I म्हणजे इंटेलेक्च्युअल क्युरिओसिटी, बौद्धिक कुतूहलता. C म्हणजे करेज, धैर्य. M म्हणजे मास्टरिंग अजिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी. वर्चस्व म्हणजे ऑथेंटिसिटी, प्रामाणिकता. आणि R म्हणजे रेझिलियन्स, लवचिकता. हे येथील विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जाते. जर एखाद्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर ज्ञानासोबतच काम करण्याची जुनी पद्धत बदलून नवीन मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे जिथे 90%हून अधिक प्लेसमेंट होतात. डॉक्टर अनिल कश्यप म्हणाले, देशाच्या GDPमध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा 9 ते 10% आहे. हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र असून राष्ट्र उभारणीसाठी हे क्षेत्र सर्वात महत्त्वाचे असल्याने त्यात निकमारची भूमिका महत्त्वाची ठरेल. येथून कुशल मनुष्यबळ तयार होतात. भविष्याचा वेध घेताना कृत्रिम बुद्धिमत्ता, बांधकाम तंत्रज्ञान, डिजिटल 3D प्रिंटिंग आणि संशोधन यांना अधिक महत्त्व दिले जाईल. डॉक्टर सुषमा एस कुलकर्णी म्हणाल्या, बांधकाम क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांची गरज आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन निकमार विद्यापीठ जागतिक स्तरावरील बांधकामासाठी वचनबद्ध आहे. येत्या काळात ऊर्जा, पर्यावरण, नागरी वास्तुकला आणि सामान्य व्यवस्थापन यासारख्या विषयांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस देखील आहे. या दिवसभराच्या समिटमध्ये 4 महत्त्वाच्या पॅनेलवर चर्चा झाली, ज्यामध्ये कार्यबल परिवर्तन, कौशल्य विकासात शिक्षणाची भूमिका, नोकरीवर AIचा परिणाम आणि करिअरमध्ये यशासाठी आवश्यक कौशल्ये यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. हे समिट विद्यार्थ्यांसाठी वास्तविक जगातील उद्योग अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी आणि आघाडीच्या व्यावसायिकांशी नेटवर्किंग करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ ठरले. डॉक्टर जनार्दन कोनेर यांनी निकमार विद्यापीठातर्फे आभार मानून समारोप केला. धन्यवाद. पुणे 24 न्यूज़, जय श्री डिमेल. ऐसी स्किल को फिल करने के लिए, गैप को फिल करने के लिए काफ़ी अच्छा प्रयासरत है और बड़ी बड़ी कंपनियों में यहाँ के ग्रेजुएट पास होकर जॉब कर रहे हैं. जिस भी कंपनी को आप इंफ्रास्ट्रक्चर, कंस्ट्रक्शन, मैनेजमेंट को आप देखेंगे, वहाँ पर निकमार के एलुमनाई हैं, वो काफ़ी लीडरशिप पोजीशंस पे हैं और बहुत अच्छा कंट्रीब्यूशन कर रहे हैं. हर तरफ से हमें काफ़ी सराहना भी मिल रही है कि हम एक यूनिवर्सिटी के नाते काफ़ी अच्छा काम कर रहे हैं और इसको आगे भी बढ़ाते रहेंगे. यूनिवर्सिटी में
कंस्ट्रक्शन के अलावा रियल एस्टेट मैनेजमेंट, बिजनेस मैनेजमेंट, इंफ्रास्ट्रक्चर, कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट मैनेजमेंट, आर्किटेक्चर, अर्बन प्लानिंग, ये सब तरह के सब्जेक्ट एरियाज हैं जो बिल्ट एनवायरनमेंट एजुकेशन के लिए काफ़ी महत्वपूर्ण है। और आगे वाला टाइम इसी सेक्टर का है, बिकॉज ये एवरग्रीन रहने वाला है। इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आएंगे, सरकार की जो है फोकस भी इंफ्रास्ट्रक्चर को डेवलप करने का है। एयरपोर्ट्स, पोर्ट्स, रोड, हाई स्पीड रेल, सब चीज़ें आने वाले टाइम में होंगी। और मुझे लगता है कि स्टूडेंट्स को इस सेक्टर को काफ़ी अच्छे से सोचना चाहिए, देखना चाहिए एज ए करियर। एंड उसी के कारण से ये HR समिट ऑर्गेनाइज करी है, ताकि जो भी here today for the first maiden HR summit of NICMAR, and really I would like to congratulate our Dr. Anil Kashyap and Dr. Sushma Madam for organizing an HR summit in NICMAR, because construction is all about managing people, right? It is HR plays a very major role, and we have been associated. I work for Larsen & Toubro. I'm the CHRO for the L&T. And we have been associated with NICMAR for the last 2 decades, and we have been continuously recruiting a lot of students from here. And because it is not only they have the engineering background, they have the construction technology background as well as the management background together. That's why these students become very precious for us, and their retention rates are very high. Many of our senior leaders are today from NICMAR, and we have also a lot of tie-up programs. So when they invited me for a HR conclave, it was a pleasure for me to come here, and a lovely students, lovely faculty, and it was pleasure being part of this program. So I you wish being the in- management all the very best in the future. So you've been in HR for a long time, and now generation is most of them hip hop their jobs continuously. So nowadays, what are the challenges that HR faces for retention of Retention employees? is one of the biggest challenge, but we could retain youngsters once we show a purpose for them. In L&T, we do great infrastructure projects. We are called as builders to the nation. That gives a lot of purpose for them. We are feeling a pride of building the longest, tallest, biggest projects, including the tallest statue, etc. Next is we provide a lot of learning opportunities. That is one thing now the youngsters wants to know, that what do I learn every day, how do I grow in the organization. Then what is my career path in the next 2 years, next 3 years, next 5 years, where I'll be there. So if you can give a good learning ambience, challenging assignments which is aligned to the purpose, retention will not be a problem. We have been able to retain NICMAR students compared to all other people, because they are really suited for the infrastructure and construction projects based on their education as well as their expertise and the way they have been molded in this college in the 2-year period. My name is Sahil Nair and I'm an HR leader and influencer. मुझे आज HR Summit 2025 at NICMAR University में बुलाया गया. बहुत ही अच्छा लगा by being the guest of honor. हमने आज बहुत सारी बातें करी about how we are reimagining work. किस तरीके से काम बदल रहा है कॉर्पोरेट वर्ल्ड में. अलग अलग जनरेशन है कॉर्पोरेट वर्ल्ड में. 60 साल के भी बुजुर्ग हैं और 20 साल के भी बच्चे आ रहे हैं जो ज्वाइन कर रहे हैं कॉर्पोरेट वर्ल्ड. और हम देखते हैं जिस तरीके से घर में भी अलग अलग तरीके के सोच होते हैं, विचार होते हैं, काम करने के तरीके होते हैं, वो ही कॉर्पोरेट वर्ल्ड में भी रिफ्लेक्ट होता है. और उस तरीके से हाउ आर वी रीइमेजिनिंग वर्क विद एजिलिटी, विद रेजिलियंस एंड अडेप्टेबिलिटी, इस पे चर्चा हुई आज. और बहुत ही अच्छा लगा बच्चों के साथ इंटरैक्ट करके और उनके साथ शेयर करने में. आपने जो अपनी मम्मी का बताया वो पता है कि हम कभी कभी कहते हैं कि जो मल्टी जनरेशनल वर्कफोर्स है, तो हम कहते हैं कि यार इनको भी 60 साल हो गए या 70 साल हो गए, इनको रिटायर हो जाना चाहिए. मेरा मानना अलग है. मेरा मानना ये है कि उन्होंने हमारे से बहुत ज़्यादा दिवालियाँ देखी हैं, वो हमारे से बहुत ज़्यादा जानते हैं. हमें उनका तजुर्बे को बहुत अच्छे से यूटिलाइज करना चाहिए. एंड सिमिलरली यू हैव यंगस्टर्स जो कॉलेज से पास आउट हो रहे हैं, जिनको हम बोलते हैं टेक्नोलॉजी सैवी, जो बहुत अच्छे से नए नए इमर्जिंग टेक्नोलॉजी को बहुत जल्दी पिकअप करते हैं. तो अगर हम दोनों को मैरी करेंगे तो विकसित भारत का जो हमारा सपना है, हमारा जो फ्यूचर वर्कफोर्स है, वो बहुत अच्छे तरीके से हमारे देश को आगे बढ़ाएगा.